ग्रामीण भागातील शिक्षणाला पोस्कोची साथ, 18 शाळांचा कायापालट. केवळ औद्योगिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवणे हीच खरी प्रगती. हा विचार प्रत्यक्षात उतरवत पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने माणगाव तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील राजीप शाळा उतेखोल, आदिवासीवाडी आणि राजीप शाळा चव्हाणवाडी मिळून 16 जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण व 2 शाळांचे संपूर्ण बांधकाम, एकूण 18 शाळा आणि सुविधांचे उन्नतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे दुर्गम भागातील अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या 2 शाळांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात पार पडला. यावेळी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे संचालक वॉन क्यू हान यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे. मुलांसाठी एक सुरक्षित आणि उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा प्रकल्प केवळ आमचा नसून ग्रामस्थ, शाळा प्रशासन आणि आमच्या CSR टीमच्या एकत्रित परिश्रमाचे फळ आहे. पोस्को महाराष्ट्र स्टील केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता माणगाव तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचेही हान यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि उपजीविका या 4 प्रमुख स्तंभावर कंपनी आपले सामाजिक कार्य यापुढेही असेच सुरू ठेवणार आहे. विद्यार्थ्यांनी या सोयी सुविधांचा पूर्ण लाभ घ्यावा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि जिद्दीने अभ्यास करावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये केवळ डागडुजी न करता विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छता व आरोग्य, मुलामुलींसाठी स्वच्छतागृहांची दुरुस्ती, सुरक्षा, शाळेच्या आवारात सुरक्षिततेसाठी मजबूत गेट्स आणि खिडक्यांना ग्रिल्स बसवण्यात आले आहेत. सुशोभीकरण, संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण प्रसन्न करण्यात आले आहे. या सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी राजू गडुते आणि CSR टीम तसेच शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आज उतेखोल आदिवासीवाडी आणि चव्हाणवाडी शाळेमध्ये पोस्को कंपनीने जो कार्यक्रम अरेंज केला होता, अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे. मला वाटतं समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं, या योगदानातून हे कार्य करत आहेत. त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे, कारण विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थी पटनोंदणी, विद्यार्थी उपस्थिती टिकवण्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम करत आहेत. आणि शाळेची रंगरंगोटी पाहिली तर पूर्ण प्रॉपर ते उभं राहून ते काम करत असतात. चव्हाणवाडीच्या ग्रिल असू द्या, चव्हाणवाडी शाळेच्या किंवा उतेखोलवाडीचं रंगरंगोटीचं सुशोभन असू द्या, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कामाला, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचे काम आहे, ते देवदूतासारखंच काम आहे. त्यांनी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले, शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. मागे 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे. असं कार्य न भूतो न भविष्यती अतिशय उत्कृष्ट कार्य आहे. आणि हे कार्य आमच्या शिक्षण विभागामध्ये होत आहे, हे मला अतिशय आनंद आणि भारावणारं असं काम आहे. असंच काम त्यांनी उत्तरोत्तर करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना धन्यवाद देतो आणि शिक्षण विभागाला असं योगदान पुढे उत्तरोत्तर आपलं मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. नमस्कार. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना ज्यांनी घडवलं त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासहित सर्वांना वंदन करून आजच्या या उतेखोल आदिवासीवाडी शाळेच्या नूतनीकरणाचं काम पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या CSR फंडातून अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. कंपनीनं काम सुरू करताना जसं आपल्या घरातील एखादं कार्य करण्यासाठी आपण जितक्या सजगतेनं कार्य करतो, तितक्याच सजगतेनं खऱ्या अर्थानं सर्व मंडळींनी, सर्व टीमनं आमच्या उतेखोल आदिवासीवाडी शाळेचं काम हे पूर्ण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. आमच्या आदिवासीवाडी शाळेतील मुलांना नळाच्या खाली हात धुणे खऱ्या अर्थानं ही एक पर्वणीच होती आणि ती पर्वणी या कंपनीनं आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यासाठी कंपनीचे खूप खूप आभार. आणि म्हणून एवढंच म्हणावं असं वाटतं की ऋणी आहोत आम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आपण आमच्यासाठी इथे आलात. आपल्या कंपनीनं हे काम पूर्णत्वास नेलं, त्यासाठी सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.